भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळानं जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतलाय। तसंच 2025-26 साठी बँकेच्या अर्थसंकल्पालाही मान्यता दिली। गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाची 614वी बैठक पार पडली आणि या देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले। मुंबई विद्यापीठाचा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे। विद्यापीठाच्या सिनेट बैठकीमध्ये हा अर्थसंकल्प सादर केला जाईल। यंदा विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय बैठकीला पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले सदस्यही उपस्थित राहतील। नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरून फेब्रुवारीत तब्बल 10 लाख वाहनांनी प्रवास केलाय। कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केल्यानं प्रवासी संख्येमध्ये वाढ झाली आहे। तर यातून एका महिन्यात टोलद्वारे 72 कोटी रुपयांचं उत्पन्न एमएसआरडीसीच्या तिजोरीमध्ये जमा झालंय। मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। तिन्ही मार्गावर सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड दरम्यान तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान आणि हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान हा ब्लॉक असेल। मध्य रेल्वेने मुंबई आणि नांदेड दरम्यान 24 अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन फेऱ्यांची घोषणा केली आहे। ट्रेन क्रमांक 01105 यासाठी 25 मार्च पासून बुकिंग सुरू होणार आहे। आरक्षण केंद्रावर किंवा वेबसाईटद्वारे ऑनलाईन तिकीट बुक करता येईल। मुंबई शहर आणि उपनगरात आज ढगाळ वातावरण असेल तर राज्यामध्ये विदर्भात गारपिटीची शक्यता आहे। तर उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपिटीचीही शक्यता आहे। कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज काही ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहील तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहील। तसंच हलक्या ते मध्यम पावसाचीही शक्यता आहे। मुंबईचा धारावी परिसर क्षयरोगाच्या विळख्यामध्ये आलाय। केंद्र सरकारनं देशभरात क्षयरोगाविरोधात 100 दिवसांची सार्वजनिक मोहीम हाती घेतली आहे। या तपासणी मोहिमेमध्ये माहिती उघड झाली आहे। मुंबईमध्ये दरवर्षी 60,000हून अधिक नवे रोगाचे रुग्ण आढळत आहेत। म्हाडाच्या कोकण मंडळानं ठाण्यामध्ये नोकरदार महिलांसाठी एक वसतिगृह आणि एक वृद्धाश्रम बांधण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार माजीवडा इथं विवेकानंद नगर अभिन्यासातील 2 स्वतंत्र भूखंडांवर 7 मजली वृद्धाश्रम आणि महिला वसतिगृह बांधण्यात येईल। यासाठी कोकण मंडळाकडून निविदा मागवल्या गेल्या आहेत। भिवंडी जिल्हा परिषदेच्या 4 शाळांचं रूप बदलणार आहे। तसंच शहरातील इतर शाळाही सुंदर होणार आहेत। या शाळांना मेहुना या संस्थेनं मदतीचा हात दिलाय, त्यामुळे या शाळांचा कायापालट होणार आहे। हॉटेल मॅनेजमेंट, बीईडी या MCA याच्या विद्यार्थ्यांसाठी मॉक टेस्ट किंवा चाचणी परीक्षा उपलब्ध केलेल्या आहेत। सीईटीच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना चाचणी परीक्षा देता येणार आहेत। तर सीईटीनं 5 विषयांच्या परीक्षा संकेतस्थळावर सुरू केल्या आहेत। सीबीएसई आणि ICSE शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवावा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने केली आहे। महासंघाचे सरचिटणीस संभाजीराव दहातोंडे पाटील यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना याबाबत निवेदन दिले। तसंच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना देखील पत्र पाठवले। राज्य शिक्षण विभागानं अनुदानित शाळेतील परीक्षा या 25 एप्रिलपर्यंत घेण्याचे आदेश जारी केले असून सर्वांचा निकाल हा 1 मे रोजी लावावा असं सांगण्यात आले। मात्र यामुळे पालक आणि शिक्षक यांची कोंडी झाली आहे। उन्हाचा वाढता पारा तसंच परीक्षेचं पेपर तपासण्यासाठी मिळणारा कमी कालावधी यामुळे परीक्षा लवकर घेण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा नवा फॉर्म्युला ठरलाय। 70% सीबीएसईचा तर 30% राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे, अशी माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली आहे। 1 जून पासून पहिल्या इयत्तेला सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू होणार आहे। राज्य बोर्डाच्या शाळांना आता सीबीएसईचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे। या अभ्यासक्रमावरून राजकारण तापलंय। सत्ताधाऱ्यांकडून इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। तर विरोधकांना सर्वत्र निगेटिव्ह गोष्टी दिसतात असा हल्लाबोल अजित गोपछड यांनी केलाय। लंडनमधील हिथ्रो विमानतळाच्या आगीमुळे मुंबईतील 6 विमान सेवांवर परिणाम झालाय। यामध्ये 4 उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत तर 2 विमानांना परत बोलवण्यात आले। हिथ्रो विमानतळाच्या आगीमुळे लंडनमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या किमान 1351 विमानांना याचा फटका बसलाय। पुण्यातील शुक्रवार पेठ पोलीस चौकीसमोर भीषण आग लागली। एका गोदामाला ही आग लागल्याची माहिती आहे। अग्निशमन दलाची 6 वाहनं आणि जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले। ही आग पूर्णपणे विझवली असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये।
न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा प्रमुख आरोपी हितेश मेहताची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार आहे। येत्या काही दिवसांमध्ये ही ब्रेन मॅपिंग चाचणी केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे। त्याच्या पॉलिग्राफ चाचणीचे अनिर्णित निकाल दिल्यानंतर त्याची ब्रेन मॅपिंग चाचणी केली जाणार आहे। भिवंडीतील सांगावमध्ये कानिफनाथांचा छबिना उत्सव उत्साहामध्ये संपन्न झालाय। या उत्सवाला लाखो भाविकांनी हजेरी लावली। कानिफनाथांचा छबिना उत्सव ठाणे जिल्ह्यातील हा सर्वात मोठा आणि अतिशय महत्त्वाचा मानला जातो। सांगलीतील कर्नाळमध्ये 50,000ची लाच मागितल्याप्रकरणी तलाठी अधिकाऱ्यासह 2 जणांना अटक करण्यात आली आहे। 1 गुंठा शेतजमीन सातबाऱ्यावर नोंदणीसाठी अधिकाऱ्यांनी लाच मागितली होती। या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीच्या दरामध्ये 30 रुपयांनी वाढ झाली आहे। चटणी बनवण्यासाठी बाजारामध्ये लाल मिरचीची मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी सुरू आहे। मात्र बाजारात मिरचीची आवक कमी झाल्याने मिरचीच्या दरामध्ये वाढ झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये असणार आहेत। हिंसाचारानंतर प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरामध्ये येतात। नागपूर शहरातील परिस्थितीची मुख्यमंत्री आढावा घेतील। दरम्यान नागपुरातील 9 भागांमधील संचारबंदी अजूनही कायम आहे। शरद पवार आणि अजित पवार पुण्यामध्ये एकत्र येणार आहेत। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक आहे आणि या बैठकीसाठी अजितदादा आणि शरद पवार दोघेही उपस्थित राहणार आहेत। सकाळी 10 वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती आहे। दिशा सालियन प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। राजकारणाचा स्तर हा खूपच खाली गेला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। राजकारण हे व्यक्तिगत द्वेषातून करायचं नसतं, मात्र सध्या व्यक्तिगत द्वेषातून त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचं ते म्हणाले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष नंदकुमार बंड यांचं निधन झालंय। ही बातमी अतिशय दुःखद असल्याची पोस्ट सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर केली आहे। त्यांच्या निधनामुळे बंड कुटुंबियावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी असल्याचंही सुळे म्हणाले। अहिल्यानगर जिल्ह्यात वक्फ बोर्डाला दणका बसलाय। वक्फ बोर्डानं शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप होतोय। त्यामुळे बळकावलेल्या जमिनी वक्फ बोर्डाकडून काढून घेणार असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी विधानसभेत दिली आहे। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांचा मनमोकळा संवाद विधिमंडळ परिसरात पाहायला मिळाला। सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांची विधिमंडळ परिसरामध्ये भेट झाली। यावेळी दोन्ही नेत्यांनी मनमोकळा संवाद साधला। प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांनी काल जाहीर केलेल्या सर्व नियुक्त प्रदेश प्रभारींकडून रद्द करण्यात आल्या। प्रभारींची मान्यता न घेताच नियुक्ती केल्याचा आरोप प्रदेश युवक संघटनेवर करण्यात आलाय। या प्रकरणी कुणाल राऊत यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे। विधान भवनातील दुर्मिळ ग्रंथसंपदा अडगळीत पडल्याचं मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय। ग्रंथाच्या विचारांवर चालणारी सत्ता कालबाह्य झाली असून आता केवळ झेंड्यावरच राजकारण चालतं असं विधान बच्चू कडू यांनी केलं। आता विधानसभेतील विचार ग्रंथातून वाचायला मिळत नसल्याचंही बच्चू कडू म्हणाले। बीडच्या अंबाजोगाईत एका मुलाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी 3 अटक केली आहे। यातील आरोपी अल्पवयीन आहेत। दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून तरुणांनी दस्तगीरवाडी इथं एका तरुणाला मारलं आणि या तरुणाचं नाव कृष्णा साळे असं आहे। तिघांनी याला बेदम मारहाण केली। पोलिसांनी आता कारवाई करत 3 अटक केली आहे। अंबाजोगाईमध्ये अल्पवयीन तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपीचे खासदार बजरंग सोनावणे सोबतचे फोटो व्हायरल झालेत। दस्तगीरवाडी येथील एका मुलाला रिंगण करून अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। यामध्ये आरोपी माऊली माने सोनावणेंचा नातेवाईक असल्याची चर्चा सुरू झाली आहे। गुजरातमधून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। हा गुटखा तस्करीत अनेक नेत्यांचा हात असल्याचंही ते म्हणालेत। एकतर गुजरातमधून येणारा गुटखा बंद करा किंवा महाराष्ट्रातील गुटखा बंदी हटवा अशी मागणी त्यांनी केली आहे। त्यांच्या या मागणीवर भाजप नेते अमित साटम यांनी आक्षेप घेतलाय। पाटणामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार सेपकटकरा वर्ल्ड कप 2025च्या उद्घाटन समारंभामध्ये सहभागी झाले। यावेळी राष्ट्रगीत सुरू असताना कुमार अचानक हसायला लागले। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या कुमार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे। रोहिणी खडसेंनी चित्रा वाघ यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। चित्रा वाघ यांचं भाषण पाहून बिग बॉसची आठवण झाली। कोणाला तरी खुश करण्यासाठी विधानं केली जात आहेत असं रोहिणी खडसे म्हणाल्यात। सभागृह जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहे, उणीधुणी काढण्यासाठी नाही असं वक्तव्यही रोहिणी खडसेंनी केलं।
चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यामधला वाद मिटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा अध्यक्षांच्या दालनामधील बैठकीमध्ये वादावर पडदा टाकण्यात आलाय। तसंच मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या चर्चेनंतर वाद मिटवण्यात आले असल्याची माहिती समोर आलेली आहे। दोन्ही आमदारांना सभागृहात वैयक्तिक टीका टाळण्याचाही सल्ला देण्यात आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेवरून विधान केलेलं आहे। याबाबत अजित पवार यांनी स्पष्ट केलंय की कोणती योजना बंद होणार नाहीये। लाडकी बहीण योजनेत आता 1500 रुपये चालू आहेत। राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये देऊ असंही त्यांनी सांगितलं। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, त्यामुळे राज्यातल्या रेल्वेच्या कारभारामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा अशी मागणी खासदार रवींद्र वायकरांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे। माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी भेट घेतली। सुमारे 50 मिनिटं चर्चा झालेली आहे आणि या भेटीनंतर शिवराज पाटील भाजपमध्ये जाणार का या चर्चांना उधाण आले। बीड जिल्ह्यातील 140 गावच्या ग्रामस्थांचं जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफणा पात्रात सोडण्यासाठी 20 दिवसांपासून उपोषण सुरू होतं। मात्र जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करणार असं आश्वासन त्यांनी दिले, त्यामुळे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलंय। अहिल्यानगर जिल्ह्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। नागपूरमध्ये झालेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं गेलं। या हल्ल्याचा निषेध करत पोलिसांना निवेदनही देण्यात आलं। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेनं आंदोलन केलंय। युवा कार्य प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार मिळावा, तसंच मानधनामध्ये 25,000ची वाढ करावी अशा विविध मागण्यांसाठी टाळ बजाव आंदोलन झालं। पंढरपूरमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। बिहारमधील बौद्धगया विहारावरील टेम्पल कायदा रद्द करावा, तसंच महाबोधी विहारावर व्यवस्थापनासाठी बौद्ध समाजातील व्यक्तींची नियुक्ती करावी अशा मागण्यांसाठी हे आंदोलन केलं गेलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना 2024चा खरीप पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा टाळ आंदोलन केलं। यावेळी शासनाला पीक विम्याची आठवण करून देण्यासाठी विठ्ठलाचं नामस्मरण करण्यात आलं आणि यावेळी शेतकऱ्यांनी वारकरी वेशभूषेतून कृषी अधिकाऱ्यांना पीक विम्याची मागणी केली।